श्रीराम साधक हो. सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. तापाबाई नावाच्या एक पोक्त बाई श्री महाराजांच्या अनुग्रहित होत्या. त्या अत्यंत नामनिष्ठ होत्या. त्यांना मूलबाळ काहीच नव्हतं. पतीच्या निधनानंतर जालना त्यांचे माहेर असल्यामुळे त्या जालन्याला येऊन राहिल्या. पुढे त्यांनी सोवळे घेतले. त्या बरीच व्रतवैकल्ये करीत असत. त्या रोज सकाळी 5च्या सुमारास उठत असत. प्रातर्विधी उरकून स्नानानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत सोवळ्यात नियमाने जप करीत. श्री सद्गुरुरायाची पूजा करून दररोज दासबोधाचा एक समास वाचित. नंतर स्वयंपाक करून श्री महाराजांना नैवेद्य दाखवून भोजन करीत असत. दुपारच्या वेळी थोडी विश्रांती घेऊन थोडे शिवणकाम करीत. श्री रामनवमीच्या उत्सवात श्री महाराजांच्या राममंदिरात येऊन स्वयंपाकाचीही सेवा करीत असत. श्री महाराजांना आपण एकदा घरी नैवेद्य करावा असं अगदी मनापासून त्यांना वाटत होतं. रामनवमी उत्सवात त्यांनी श्री महाराजांना तसा विनंतीपूर्वक आग्रह केला. तेव्हा श्री महाराज म्हणाले, आता उत्सवाची खूप धावपळ आहे, तेव्हा नैवेद्य पुढे कर. त्याचप्रमाणे जालन्याचे श्री महाराजांचे एक भक्त मधुकरराव सिपोरकर त्यांच्याही मनात श्री महाराजांना घरी नेऊन श्री रामरायाला अभिषेक नैवेद्य करावा असे सारखे वाटत होते. त्यांनी यापूर्वी 2-3 वेळा श्री महाराजांना तशी विनंतीही केली होती, परंतु प्रत्येक वेळी श्री महाराजांनी आता सध्या घाई आहे, तेव्हा पुढे करा असे सांगितले होते. त्यांनाही श्री महाराजांना घरी नेऊन अभिषेक नैवेद्य करण्याची सारखी तळमळ लागली होती. पुढे एक वेळ श्री महाराज आज जालन्याला मुक्कामाला येत असल्याचे त्यांना कळले. तेव्हा अभिषेक नैवेद्याची सर्व तयारी करूनच ते श्री महाराजांच्या दर्शनासाठी राममंदिरात येण्यास निघाले. तिकडे तापाबाई रामदर्शनासाठी मंदिरात आल्या असता त्यांना तिथेच श्री महाराजांचे दर्शन झाले. तेव्हा त्यांनी श्री महाराजांना दुसऱ्या दिवशी भोजनासाठी घरी येण्याचा आग्रह केला. श्री महाराजांनी त्यांना लगेच होकार दिला. श्री महाराजांना नमस्कार करून तापाबाई घरी निघून गेल्या. तापाबाई घरी गेल्या आणि थोड्याच वेळात मधुकरराव सिपोरकर मंदिरात आले आणि श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाले, महाराज, आपण आज येणार असल्याचं आम्हाला आधीच कळलं बघा. म्हणून आम्ही उद्याला श्री रामरायाला घरी अभिषेक व नैवेद्य करण्याची सर्व तयारी करूनच आपल्या दर्शनास आलो. तेव्हा आता आपण उद्या रामरायाला अभिषेक व भोजन प्रसादास घरी आणून आम्हाला पावन करावे. सुरुवातीला महाराज उद्या जमणार नाही म्हणाले, परंतु त्यांनी परत महाराज आम्ही सर्व तयारी करून ठेवली आहे म्हणून सांगितले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, आता तुम्ही जर घरी अभिषेक नैवेद्याची सर्व तयारी करून ठेवली आहे म्हणता, तर उद्या आम्ही श्री रामरायाला घेऊन तुमच्याकडे येऊ. अशा प्रकारे श्री महाराजांनी दोन्हीकडचे निमंत्रण स्वीकारले. बरं, सेवेकऱ्यांना या दोन्ही निमंत्रणाबद्दल काहीच माहीत नव्हतं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी श्री महाराज रामरायाला घेऊन सर्व सेवेकरी व काही भक्त मंडळींसह मधुकरराव सिपोरकरांच्या घरी आले. तिकडे तापाबाई ह्या महाराज भोजनाला येणार म्हणून भोजनाची सगळी तयारी करून श्री महाराजांच्या येण्याची डोळे लावून वाट पाहत होत्या. तेवढ्यातच श्री महाराज आले. तापाबाईंना खूप आनंद झाला. त्यांनी महाराजांना घरात नेले. श्री महाराजांनी त्यांच्या घरी नैवेद्य वैश्वदेव केला. श्री महाराजांचे जेवण झाले. त्यावेळी तापाबाईंनी श्री महाराजांना एक उपरणे दिले. तापाबाईंचा निरोप घेऊन महाराज तेथून निघाले, परंतु तापाबाईंनी दिलेले उपरणे महाराज घेण्याचे विसरून गेले. इकडे सिपोरकरांकडील कार्यक्रमही व्यवस्थित पार पडला. भोजनोत्तर काही मंडळी बैठकीत पान सुपारी खात बसली. श्री महाराज बाजूच्या खोलीत विश्रांती घेत होते. तेवढ्यातच विसरलेले उपरणे घेऊन तापाबाई तिथे आल्या व म्हणाल्या, आज घरी भोजनासाठी महाराज आले होते ना, त्यावेळी मी हे उपरणे त्यांना दिले होते, परंतु ते हे उपरणे घरीच विसरले. घरून निघताना, महाराज आपण आता मंदिरात जाणार आहात का म्हणून मी त्यांना विचारले असता महाराज म्हणाले, नाही, मी मधुकरराव सिपोरकरांकडे जाऊन येतो. काही वेळाने महाराज उपरणे घेण्याचे विसरले हे लक्षात येताच मी लगेच हे विसरलेले उपरणे महाराजांना देण्यासाठी म्हणून इकडे आले.
प्रथम त्यांच्या बोलण्यावर महाराजांच्या भक्तमंडळीतील कुणाचाच विश्वास बसेना, परंतु नंतर त्या महाराजांच्या खोलीत गेल्या आणि महाराजांना नमस्कार करून म्हणाल्या, महाराज, हे दिलेले उपरणे आपण घरीच विसरला होता, म्हणून हे उपरणे घेऊन मी लगेच इकडे आले पहा. महाराज म्हणाले, बाई, निघण्याच्या घाईत मी विसरून गेलो बरं. श्री महाराजांनी त्या उपरण्याचा स्वीकार केला व तापाबाईंना निरोप दिला. तेव्हा मात्र श्री महाराजांची लीला बघून सर्वांच्याच डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मग मात्र सर्वांनीच सद्गुरू श्री रामरायाचा जय जयकार करीत जागेवरूनच श्री महाराजांना नमस्कार केला. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची अशाच प्रकारची लीला श्री गुरुचरित्रात 47व्या अध्यायात पाहावयास मिळते. दीपवाळीच्या सणासाठी श्री गुरु 7 शिष्यांच्या घरी वेगवेगळ्या गावी गेले होते आणि गाणगापुरातही होते. अशी एकाच वेळी 8 रूपे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी घेतली होती. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या आशीर्वचने करूनच श्री महाराजांचं अवतरण झाले आहे. श्री महाराजांनी त्याच लीलेची पुनरावृत्ती अल्पांशाने येथे दाखवली आहे. आपल्या मन बुद्धीला अतर्क्य असणाऱ्या अशा लीला श्री महाराजांच्या जीवनात घडलेल्या भक्तांना कधीकधी अनुभवण्यास मिळतात. त्यांच्यातील दिव्यत्वाची प्रचिती भक्तांना येते, परंतु श्री महाराज लगेच आपल्या मायेचं अवलंबन करून स्वतःला झाकून ठेवतात, आपल्या स्वरूपाला गुप्त ठेवतात. जो सर्वदा गुप्त जनात वागे, प्रपन्न भक्ता निजबोध सांगे, सद्भक्ती भावा करिता भुकेला, विसरू कसामी गुरुपादुकाला. श्री गुरुपादुका अष्टकातील हा श्लोक श्री महाराजांना तंतोतंत लागू पडतो. असं झाकून असतानाही त्यांच्या ठिकाणी अनन्य शरणागत असणाऱ्या भक्ताला मात्र ते आत्मबोध करतात. त्यांना एका शुद्ध भावाशिवाय खरोखर दुसरं काहीच लागत नाही. देव एका भावाचा भुकेला असतो. भक्तांच्या भावाप्रमाणे ते लीला करताना दिसतात. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या एका शिष्याची श्री गुरुचरणावर असलेली प्रखर श्रद्धा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.